आज आपण 2 किलो प्रमाणात खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। घरामध्ये खाण्यासाठी अर्धा किलो 1 किलोचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे। आता तुम्हाला जर घर बसल्या फूड बिझनेस करायचा असेल तर त्याचं जास्तीचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे। आता इतके लाडू करून सुद्धा हाताला चटका लागू नये म्हणून एक खास ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। आता लाडू खाताना टाळूला चिटकू नये, दाताला चिटकून बसू नये किंवा खाताना कडक लागू नये म्हणून खास टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तिळगुळाचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 1 किलो प्रमाणात अनपॉलिश किंवा ज्याला गावठी तीळ म्हणतात ते घेतलेलं आहे। पॉलिश तिळाच्या तुलनेत गावठी तीळ किंवा अनपॉलिश तीळ चवीला अगदी छान लागतात आणि असे लाडू सुद्धा अगदी मस्त तयार होतात। घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने मोजाल तर साधारणतः 4 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 1 किलो असं आपण 1 किलोचं तीळ घेऊन हे लाडू तयार करणार आहोत। आता 1 किलो तीळ असेल तर 1 किलो आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे, म्हणजे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं तरच तुमचे लाडू अगदी परफेक्ट तयार होणार आहे। 1 किलो तिळासाठी 1 किलो गूळ असे याचे इक्वल किंवा एकसारखं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। आता हा गूळ आपण चिरून घेणार आहोत। आता कपाने मोजाल तर साधारणतः 4 कप गूळ आणि 4 कप आपल्याला इथे पांढरे तीळ घ्यायचं आहे। सेम मेजरिंग कपने किंवा वाटीने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 कप किंवा 200 ग्राम प्रमाणात इथे आपण भाजलेली डाळवं घेतलेली आहे। हे या लाडवासाठी